नमस्कार शेतकरी बांधवांनो, कालपासून आपल्या सोशल मीडियावरती हे एक परिपत्रक फिरतंय। हे परिपत्रक आहे जालना खामगाव रेल्वे मार्गाच्या भूमी अधिग्रहण संदर्भामध्ये असा दावा या पत्रामध्ये केला जातोय किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जातोय। तर याची वास्तविकता काय आहे, यामध्ये खरंच जमिनी अधिग्रहण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत का, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका। शेतकरी बांधवांनो, 2 दिवसा अगोदर मी आपल्यासाठी एक रेल्वे ट्रॅक कशा पद्धतीचा असणार आहे या पद्धतीचा व्हिडिओ टाकला होता आणि त्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी म्हटलं की हा रेल्वे मार्ग सुरू होणार नाहीये। बऱ्याच शेतकऱ्यांनी त्या मॅपसाठी मला मोबाईल नंबर सुद्धा कमेंट्स केलेले आहेत, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तो मॅप सेंड होत नाहीये। तुम्हाला जर मॅप पाहिजे असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये माझा मोबाईलमध्ये नंबर मी देणार आहे, त्या नंबरवरती व्हॉट्सअप नंबरवरती मॅप असं टाईप करा, मी तुम्हाला पर्सनली तो मॅप सेंड करेल। शेतकरी मित्रांनो, आपल्याला जे परिपत्रक व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत प्राप्त झालेलं आहे, हे परिपत्रक मध्य रेल्वे विभाग भुसावळ यांनी माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे। ते 4 जुलै 2026 रोजी पाठवण्यात आलेलं आहे। आता या परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे, तर या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे की जमिनी अधिग्रहण करण्यासाठी प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या नेमणूक करण्याबाबत हे पत्र आहे। जमिनी अधिग्रहण करण्याबाबत हे पत्र नाहीये। तर मग हे पत्रामध्ये अजून समोर काय सांगितलेलं आहे की रेल्वे मार्ग जो आहे खामगाव जालना किंवा जालना खामगाव जो रेल्वे मार्ग आहे, या रेल्वे मार्गाला स्पेशल रेल्वेचा दर्जा देण्यात आलेला आहे, म्हणजे काम प्रगतीपथावर सुरू होणार आहे आणि त्या संदर्भातच अधिकाऱ्याच्या नियुक्ती संदर्भामध्ये परिपत्रक जाहीर करण्यात आलेला आहे। सर्वस्तर पहिले सर्वे होईल, नंतर आपल्या ज्या हरकती आहे त्या हरकती मागवल्या जाईल, नंतर त्याची रक्कम ठरवल्या जाईल आणि ही संपूर्ण प्रक्रिया झाल्याच्या नंतरच जमिनी अधिग्रहण करण्याच्या सूचना दिलेल्या असतात। असं कोणतंही परिपत्रक त्या संदर्भामध्ये नाहीये, फक्त प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भामध्ये आहे। यामध्ये जवळपास आपण जर बघितलं तर 7 ते 65 गावांचा समावेश आहे। बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली, खामगाव, शेहेगाव या 5-6 तालुक्यातून ह्या रेल्वे ट्रॅकचा आहे। त्याचा प्रस्तावित तुम्हाला मॅप सुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे, ज्यांना पाहिजे असेल त्याची लिंक सुद्धा मी या कमेंट्स बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही त्या ठिकाणीही बघू शकता। पण शेतकरी मित्रांनो, अशा अफवावर विश्वास ठेवायचा नाहीये। हे पत्र कोणतेही जमिनी अधिग्रहण करण्यासंदर्भात नसून जमिनी अधिग्रहण प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या नेमणूक करण्यासंदर्भामध्ये आहे, परंतु लवकरच असा निर्णय सुद्धा येऊ शकतो। त्यामुळे आपल्याला या चॅनलला फॉलो करून ठेवायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर जर अशी नोटीस प्राप्त झाली तर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन। शेतकरी मित्रांनो, जर आपण बघितलं तर यामध्ये गावाची लिस्टच आहे, त्या गावात कोणकोणते गावाची लिस्ट आहे याची सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला ते गावं देणार आहोत। त्यामुळे डिस्क्रिप्शन मध्ये आपण बघू शकता की कोणकोणते गावं यामध्ये जाणार आहे। 7 ते 65 गावांचा यामध्ये समावेश आहे। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।